हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मधला पुढचा आपल्याला चॅप्टर बघायचा आहे, तो म्हणजे लेजर. याच्या अगोदर आपण जर्नल हा चॅप्टर बघितला होता. त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला जर्नलचे इन्फॉर्मेशन आणि जर्नलमध्ये कुठले कुठले अकाउंट्स क्रिएट केले जातात, जर्नल कसं ऑपरेट केलं जातं, हे सगळं मी डिस्कस केलं होतं. आता हा जो त्याचा पुढचा पार्ट आहे, जर्नलच्या पुढे आपल्याला लीजर हा एक प्रकार बघावा लागतो. आता लीजर हा काय प्रकार आहे आणि लीजर अकाउंट का म्हटलं जातं, मी या अगोदर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला व्हॉट इज अकाउंट बद्दल सांगितलेलं आहे की अकाउंट हा कशा प्रकारे प्रिपेअर केला जातो. ठीक आहे, तर ह्याच अकाउंटला आपण लीजर अकाउंट असं म्हणतो, लीजर अकाउंट्स. आता हा अकाउंटिंग मध्ये याची काय हे आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू याचे स्टेज कुठल्या स्टेजला आहे. तर अकाउंटिंग मध्ये सगळ्यात पहिलं आपण बघितलेलं जर्नलला आपण बुक ऑफ प्रायमरी एंट्री असं ओळखतो किंवा म्हणतो. प्रायमरी एंट्री म्हणजे सुरुवातीला जे काही बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होईल ते ट्रान्झॅक्शन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर्नलमध्ये लिहावं लागतं. जर्नलमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर पुढे काय होतं, कसं फायनल अकाउंट केलं जातं किंवा कसं पुढे अकाउंटिंग प्रोसिजर प्रोग्रेस होते, कशी पुढे जाते, काय काय गोष्टी येतात. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी जर्नल ही स्टेज पूर्ण झाल्यावर आपल्याला पुढच्या स्टेजला लीजरला जावं लागतं. लीजर हा जो प्रकार आहे, लीजरला आपण बुक ऑफ फायनल एंट्री किंवा सेकंडरी एंट्री असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, आता याला बुक ऑफ फायनल एंट्री किंवा सेकंड एंट्री का म्हणतात, तर तुम्ही बघितलं असेल जर्नलमध्ये आपण सगळ्या टाईपच्या एंट्रीज करतो, सगळ्या टाईपचे अकाउंट्स त्यात रेकॉर्ड केले जातात. कॅश अकाउंट, क्रेडिट वर झालेले ट्रान्झॅक्शन, एखाद्या पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, सगळे. पण त्याच्यामध्ये जर मी म्हटलं की मला एखाद्या अकाउंटची पूर्ण समरी हवी आहे किंवा पूर्ण डिटेल एका अकाउंटची मला पाहिजे, की या बँक, समजा मी बँक अकाउंट पकडलं, तर बँक अकाउंटच्या किती एंट्री झाल्यात आणि बँकेमध्ये आता किती जमा झालेत आणि त्याच्यातून किती खर्च झालेत, हे जर मला हवं असेल तर जर्नलमध्ये पॉसिबल नाहीये ते, बरोबर. तर मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला फक्त बँकेबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या अकाउंट बद्दलची इन्फॉर्मेशन कशी काय मिळू शकते, तर ते मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे लीजर अकाउंट मदत करतात. कारण की लीजर अकाउंट हे सेपरेट प्रत्येक अकाउंटची समरी तुम्हाला देतं, म्हणून याला आपण काय म्हणतो की एक प्रकारची समरी तुम्हाला या अकाउंट मधून मिळते, याला लीजर अकाउंट म्हणतात. ठीक आहे, तर आता जनरली जर तुम्ही बघाल तर जर्नल किंवा आपण त्याला म्हणू बुक ऑफ ओरिजिनल एंट्री किंवा प्रायमरी एंट्री, याच्यामध्ये सगळ्या टाईपचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. आणि बुक ऑफ फायनल एंट्री किंवा सेकंडरी एंट्री याच्यामध्ये आपण स्पेसिफिक एखाद्या अकाउंट बद्दलची माहिती आपण सगळी मिळवू शकतो, फ्रॉम द स्टार्टिंग ऑफ मंथ टू एंडिंग ऑफ मंथ, आपल्याला जर हवी असेल तर, बरोबर आहे. तर हा एक भाग आहे आणि ह्या लीजर अकाउंट याला आपण म्हणू शकतो जनरली की लीजर म्हणजे काय, तर लीजर म्हणजे एक समरी, अकाउंटची समरी तुम्हाला एका ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थितपणे मिळू शकते. ठीक आहे, तर आता आपण पुढे बघूया की लीजर अकाउंटचे काय काय प्रकार आहेत, बरोबर. आता लीजर अकाउंट हा जनरली बघायला गेला तर याची मिनिंग, याला डेफिनेशन वगैरे काही प्रकार आहे की नाही, जसं जर्नलला होतं तर याला आहे. आपण याला म्हणू शकतो की लीजर हा प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट आहे, म्हणजे जसं जर्नल आहे तसंच हा पण आहे, अतिशय महत्वाचं आहे. याला आपण फायनल एंट्री म्हणतो, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण याचं एक एक्सप्लेनेशन किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर काय म्हणू शकतो की इट इज समराइज रेकॉर्ड विच कंटेन ऑल अकाउंट, it is summarized record which contain all the accounts information at one place. ठीक आहे, नाव हा लीजर हा शब्द कसा काय आला, बरोबर, याला लीजरच का म्हणतात. तर तुम्ही बघितलं असेल की जर्नल हा सुद्धा एक लॅटिन वर्ड आहे,
तसंच लिजर हा सुद्धा एक लॅटिन वर्ड आहे. याला आपण लॅटिन मध्ये याची मिनिंग होते कंटेन करणं किंवा कलेक्शन करणं, बरोबर आहे. तर असा जो प्रकार आहे हा प्रकार आपण लिजर या नावाने ओळखतो. तर हा जो कलेक्शन किंवा हे जे अकाउंट बद्दलची इन्फॉर्मेशन सगळं एकाच ठिकाणी मिळतं, म्हणून याला आपण लिजर म्हणतो. ठीक आहे, म्हणून हा नाव त्याला सूट होतो. आता याच्या बऱ्याचशा डेफिनेशन आहेत, आपण एखादी डेफिनेशन बघूया. ठीक आहे, अ लिजर अकाउंट मे डिफाइन ॲज अ समरी स्टेटमेंट ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू अ पर्सन, असेट और एक्सपेन्सेस, इन्कम्स विच हॅव टेकन प्लेस ड्युरिंग अ गिवन पिरियड ऑफ टाइम अँड शोज देअर नेट इफेक्ट. हे एकदम जरा मला सोपी वाटते. तुम्ही 2-3 आहेत तर त्यापैकी कुठलीही तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि मी 2-3 इथे दाखवलेले आहेत, तुम्ही बघा. पण त्यातल्या त्यात ही जरा मला बरी वाटली, तर ही तुमच्या लक्षात पण राहील अशा प्रकारची डेफिनेशन आहे. तर दुसरी एक डेफिनेशन मी वाचून दाखवतो, बघा तुम्हाला कशी वाटते. मेन रेकॉर्ड ऑफ अकाउंट्स ऑफ अ बिझनेस, ट्रेडिशनली अ लीजर वॉज अ लार्ज बुक with separate pages of each account. In modern system, ledger may consist of separate card or computer records. ऑक्सफर्ड डिक्शनरीची आहे, पण ही काय एवढी ठीक नाही. तर माझ्या मते पहिली डेफिनेशन तुम्ही वापरू शकता. आता पुढे आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ लीजर अकाउंट. काय काय इम्पॉर्टन्स आहे. जसं जर्नलचे इम्पॉर्टन्स होते तसे ह्याचे पण लीजरचे पण इम्पॉर्टन्स आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला समरी मिळते, याचं जे रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे, एखाद्या ट्रान्झॅक्शनचं किंवा एखाद्या अकाउंटचं सगळी जी समरी डिटेल आहे ती मिळते, बरोबर. असेट असेल, लायबिलिटी असेल, एक्सपेन्सेस असेल किंवा इन्कम असेल, त्याची समरी रेकॉर्ड आपल्याला एकाच जागेवर मिळते, बरोबर आहे. आता दुसरं म्हणजे काय की लीजर अकाउंटचा एक फायदा आहे की यामुळे ट्रायल बॅलन्स बनवायला आपल्याला मदत मिळते. ट्रायल बॅलन्स जो फायनली बनवला जातो, पुढे आपण शिकणार आहोत, तर ह्या सगळ्या लीजर अकाउंटचा वापर होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक पार्ट आहे याच्यामध्ये, अजून एक पॉइंट महत्वाचा आहे, तो म्हणजे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या अकाउंटला समरी काढायला घेतली तर तुम्हाला त्याचा पूर्ण नेट इफेक्ट पासून सगळं मिळेल. म्हणजे त्याच्याकडे अवेलेबल बॅलन्स किती आहे त्या अकाउंटमध्ये, किंवा त्या अकाउंटमध्ये आता तुम्हाला किती टोटल जमा झालेले आहेत, किंवा किती आता त्याच्यातून खर्च झालेले आहेत, किंवा किती येणे आहे, किती देणे आहे, हे पण तुम्हाला कळतं. तर आपण त्याला डेटर क्रेडिटर अकाउंट म्हणू शकतो. तर लिजर हा जनरली आपल्याला फायनान्शियल पोझिशन बिझनेसशी समजण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो, की आपल्याकडे असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत. त्याच्यानंतर अरिथमेटिकल अॅक्युरेसी चेक करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो, कारण की लिजर आणि जर्नल मध्ये जी अमाऊंट आहे ती बरोबर मॅच झाली आहे, त्याची पोस्टिंग झालेली आहे, ते बरोबर एका ठिकाणी रेकॉर्ड झालेले आहेत, हे सुद्धा आपण चेक करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टन्स आहेत याचे. तर तुम्ही जे लक्षात राहतील ते लिहू शकता. आता याचा एक फॉर्मॅट तुम्ही बघू शकता की हा कसा दिसतो. ठीक आहे, तर तुमच्या समोर मी दाखवलेला आहे की हा कसा दिसतो. तर जनरली लिजर अकाउंट मी मध्ये पण तुम्हाला अकाउंटचा फॉर्मॅट दाखवला होता. तुम्ही बघा, याच्यामध्ये एक डेबिट साईड आणि क्रेडिट साईड आहे. याला 2 विभागात विभागलं जातं. एक म्हणजे डेट पर्टिक्युलर जेएफ आणि अमाऊंट एका बाजूला डेबिट साईडला, आणि दुसरं डेट पर्टिक्युलर जेएफ आणि अमाऊंट क्रेडिट साईडला. तुम्ही वरच्या साईडला डीआर आणि सीआर बघू शकता. तुमच्या डाव्या हाताला डीआर आहे आणि उजव्या हाताला सीआर लिहिलेला आहे वरच्या साईडला, आणि असंच लिहायचं असतं. मध्ये त्या अकाउंटचं नाव लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल कुठलंही अकाउंट असू शकतं, डेटर अकाउंट, क्रेडिटर अकाउंट, राम अकाउंट, श्याम अकाउंट, परचेस अकाउंट, रेंट अकाउंट आहे, सॅलरी अकाउंट, कॅश अकाउंट, बँक अकाउंट, हे वर लिहायचं मध्यभागी. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रत्येक, आता डेट म्हणजे डेट मध्ये आपल्याला डेट लिहावं लागतील. पर्टिक्युलर मध्ये आपल्याला कुठला इफेक्ट आहे, कॅशचा आहे, क्रेडिटचा आहे, काय आहे, त्याच्याशी रिलेटेड अकाउंट कुठला आहे तो अकाउंट आपण लिहायचा. समजा रेंट अकाउंट आहे, तर रेंट अकाउंट फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण
रेंट नाव नाही लिहिणार, त्याच्या अपोजिट जो अकाउंट असेल तो लिहिणार. आता डेबिट साइडला कधीही एंट्री करताना टू ने सुरुवात करायची, म्हणून टू वापरायचं डेबिटला. कधी कुठलंही लिहित असताना टू ने सुरुवात होते. आणि क्रेडिट साइडला ज्यावेळी CR लिहिलेलं आहे ती क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला जेव्हा तुम्ही लिहाल त्यावेळी बाय ने सुरुवात करायची, म्हणजे बाय हा पहिला अक्षर असायला पाहिजे. म्हणजे बायच्या पुढे तुम्ही मग दुसऱ्या अकाउंटचं कुठलंही नाव लिहा, पण ज्या अकाउंटमध्ये तुम्ही एंट्री करताय त्या अकाउंटमध्ये सेम नाव आलं नाही पाहिजे. बरोबर आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्ही नीट बघू शकता की टी फॉर्म बोलतात त्याला. तर हा समोर प्रॉपर ठेवायचा. बघा त्याचे दोन भाग होतात, एक डेबिट आहे एक क्रेडिट आहे. वरच्या साईडला डेबिट क्रेडिट लिहिणं गरजेचं आहे. आणि डेबिट साईडला डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट असे 4 कॉलम, आणि क्रेडिट साईडला डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट असे 4 कॉलम. ही गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवात होताना डेबिटला जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर टू या अक्षराने सुरुवात करायची, आणि क्रेडिट साईडला जेव्हा सुरुवात करायला लिहायला तेव्हा बाय या शब्दाने सुरुवात करायची. काही असो, पण बाय आणि टू लिहिणं अगदी गरजेचं आहे. आता हा अकाउंट जसं आपण बनवतो, कधी कधी आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेले असतात अकाउंटचे किंवा क्लोजिंग बॅलन्स दिलेले असतात. तर कसं करायचं असतं याचं? तर बघा, ओपनिंग बॅलन्स डेबिट पण असू शकतो, क्रेडिट पण असू शकतो. जर डेबिटला असेल तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा शब्द महत्वाचा आहे ओपनिंग बॅलन्स साठी लिहिताना. आणि जर क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिट साईडला लिहायचं पहिल्या ओळीत. ते मी दाखवेन तुम्हाला प्रॅक्टिकल करताना, पण आता सध्या लक्षात घ्या. तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जर डेबिट बॅलन्स दिला असेल, क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन हा शब्द लक्षात ठेवा, B/D हा शब्द तिथे लिहायचा. टू बॅलन्स BD बाय बॅलन्स BD सुरुवात करताना लक्षात असायला पाहिजे तुमच्या. आणि हा अकाउंट मग शेवटी महिन्याच्या शेवटी आपल्याला क्लोज करतो आपण. ह्याला क्लोज करता त्याचा नेट इफेक्ट जो येईल, जो पण बॅलन्स येईल त्याला क्लोजिंग बॅलन्स म्हणायचा असतो. मग तो डेबिटला येऊ शकतो किंवा क्रेडिटला येऊ शकतो. जर डेबिटची टोटल जास्त, म्हणजे डेबिटला असलेल्या रेकॉर्डिंगची टोटल जास्त आली क्रेडिट साइड पेक्षा, तर त्याला डेबिट बॅलन्स म्हणतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. ज्यावेळी डेबिट साइडची संख्या जास्त, म्हणजे समजा डेबिट साइडला सगळ्यांची टोटल 1000 रुपये आली आणि क्रेडिट साइडला फक्त 500 रुपये आहे, याचा अर्थ 500 रुपयाचा बॅलन्स आलेला आहे डेबिट वजा क्रेडिट केल्यावर. मग तो आपल्याला क्रेडिट साइडला लिहावा लागतो बाय बॅलन्स CD. काय लिहायचं असतं? बाय बॅलन्स CD क्रेडिट साइडला लिहिणार, कारण की डेबिट मोठी आहे क्रेडिट छोटी आहे. मग बॅलन्स कधी पण क्रेडिटला लिहायचा, पण त्याला डेबिट बॅलन्स म्हणतात. कन्फ्युज व्हायचं नाही याच्यामध्ये. डेबिट बॅलन्स पण लिहितो कुठे आपण? तो क्रेडिट साइडला. कसं लिहिणार आपण? तो बाय बॅलन्स CD. ठीक आहे, 500 रुपये. याच उलट ज्यावेळी क्रेडिट साइड, समजा काही अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला 10,000 रुपये आले आणि डेबिट साइडला टोटल आली 7,000 रुपये. मग मोठी कुठली आहे मला सांगा? क्रेडिट. मग अशा वेळी असा जो बॅलन्स येईल, आता 10,000 वजा 7,000 बॅलन्स किती आले? 3,000. मग 3,000 जो बॅलन्स आहे त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणायचं, कारण की क्रेडिट साइड मोठी आहे डेबिट साइड पेक्षा. तर तो लिहिताना आपण डेबिट साइडला लिहिणार टू बॅलन्स CD, म्हणजे कॅरीड डाऊन टू बॅलन्स CD. पण लिहिला कुठे आपण? डेबिटला. टू कारण की डेबिटला असतं, डेबिटला लिहिलं टू कारण की डेबिटची अमाऊंट कमी आहे, क्रेडिटची मोठी आहे. मग बॅलन्स आपल्याला लिहिताना आपल्याला डेबिट साइडला लिहावं लागेल 3,000 रुपये, आणि त्याचं नाव आहे क्रेडिट बॅलन्स, पण लिहितोय आपण डेबिटला. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. ज्यावेळी डेबिटची टोटल मोठी आली तर त्याला डेबिट बॅलन्स म्हणतात, आणि जर क्रेडिटची टोटल मोठी आली तर त्याला क्रेडिट बॅलन्स म्हणतात. प्रॅक्टिकली मी सगळं व्यवस्थित दाखवेन तुम्हाला, तर त्यावेळी तुम्ही समजून घ्या. पण ह्या गोष्टी तुम्ही नोंद करून ठेवा की डेबिट बॅलन्स म्हणजे काय. डेबिट बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट मीन्स डेबिट साइड ऑफ लेजर अकाउंट इज मोर दॅन क्रेडिट साइड ऑफ लेजर अकाउंट. ओके, वाइस वर्सा. क्रेडिट बॅलन्स मीन्स क्रेडिट side total is more than debit side total.
दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज क्रेडिट बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. ओके. आता त्याचा एक स्टेटमेंट फॉर्म पण तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही स्टेटमेंट फॉर्म बघू शकता. डेट, पर्टिक्युलर, जेएफ, डेबिट, क्रेडिट आणि बॅलन्स हे 3 कॉलम असतात. इनिशियल आणि रिमार्क हा वेगळे कॉलम आहेत, ते जाऊ दे. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की हे जे हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे. तर हा झाला आपल्याला प्रोफॉर्मा ऑफ लेजर अकाउंट. तुम्हाला समजलं नसेल तर परत परत बघा. मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी मांडणार आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. जर्नल एंट्री दिलेली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट 10,000. ठीक आहे. आता तुम्ही याच्यात बघाल तर कॅश अकाउंट डेबिट आणि राज कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालेले आहे. आता मी कधी पहिले पण जर्नल शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी कुठलीही जर्नल एंट्री करतो त्यावेळी आपल्याला 2 अकाउंट मिनिमम शोधायचे असतात. मिनिमम 2 अकाउंट. एक मिळाला कॅश आणि एक मिळाला राज कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. तर आता आपण हे 2 अकाउंट बनवून घ्यायचे. प्रोफॉर्मा बघा समोर, कॅश अकाउंट पण बनवलेलं आहे, राज कॅपिटल अकाउंट पण बनवलेलं आहे. तर दोन्ही अकाउंट बनवलेत, कॅश अकाउंट आणि राज कॅपिटल अकाउंट तुम्ही बघितले. आता तुम्ही जर बघाल कॅश अकाउंट मध्ये तर सुरुवातीला त्यांनी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलेला आहे. याचा अर्थ हा ओपनिंग बॅलन्स आहे 15,000 रुपये. ठीक आहे. तो त्यांनी आपल्याला ओपनिंगला दाखवलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. याचा अर्थ हा डेबिट बॅलन्स आहे, कारण की डेबिट साईडला लिहिलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जेव्हा ओपन होतो तेव्हा तो डेबिट साईडला लिहिला जातो. मग ओपनिंग बॅलन्स डेबिट बॅलन्स दिलेला होता 15,000, तो आपण तिथे लिहिला आहे. तो आता इथे ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला दिसत नाहीये, पण एक माहितीसाठी मी लिहिले टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे. 15,000. जर ओपनिंग बॅलन्स दिला असेल डेबिट बॅलन्स म्हणून तर तो डेबिटला लिहायचा. टू बॅलन्स डेबिटला लिहिताना 2 ने सुरुवात होते, हे मी गेल्या वेळी पण सांगितले तुम्हाला. आणि बीडीचा अर्थ ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स, सीडीचा अर्थ क्लोजिंग बॅलन्स. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कॅश अकाउंट तुमच्या समोर बनवलेला आहे, राज कॅपिटल अकाउंट बनवलेलं आहे. एंट्री काय आहे बघा, तुम्ही नीट बघा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आता कॅश अकाउंट डेबिट म्हटले, सिंपल आहे, तुम्हाला मी समजवते कसं लिहायचं. कॅश अकाउंटची डेबिट साईड कुठली आहे बघा, तर डीआर लिहिलेलं आहे वर, ती डेबिट साईड. तर कॅश अकाउंट मध्ये आपल्याला विरुद्ध अकाउंट लिहायचा असतो टू राज कॅपिटल. बघा इकडे खाली लिहिले टू राज कॅपिटल 10,000 रुपये. मग कॅश अकाउंट मध्ये मी मगाशी पण सांगितलं होतं तुम्हाला, कॅश अकाउंट मध्ये कॅश नाव नाही आलं पाहिजे, अपोजिट नाव आलं पाहिजे. काय आहे अपोजिट नाव, त्याच्या अपोजिट राज, राज कॅपिटल. बघा टू राज कॅपिटल. मग तुम्ही म्हणाल टू लाच का लिहिलं, बरोबर ना, कारण की राज कॅपिटल तर क्रेडिट झालेलं आहे, मग मी ते डेबिटला का लिहिलं टू राज कॅपिटल. तर कॅश अकाउंट बघा काय झालंय, कॅश अकाउंट डेबिट आहे, याचा अर्थ कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलं पाहिजे. त्याच्या विरुद्ध अकाउंटचं नाव टू राज कॅपिटल, अमाऊंट 10,000 रुपये. याचा अर्थ काय आहे, कॅश अकाउंट डेबिट झालं तर डेबिटलाच एंट्री आली पाहिजे कॅशच्या, पण कॅशच्या नावाने नाही, त्याच्या अपोजिट नावाने. ठीक आहे. आता कॅश मध्ये एंट्री झाली. आता दुसरा अकाउंट आहे आपला राज कॅपिटल अकाउंट, तो काय झालाय, क्रेडिट झालाय. मग त्याच्या क्रेडिटला एंट्री आली पाहिजे. मग क्रेडिट कुठलं आहे तर सीआर लिहिलेलं आहे बघा, राज कॅपिटलच्या अकाउंटला सीआर, ती क्रेडिट साईड आहे. मग राज कॅपिटल मध्ये राज कॅपिटलचं नाव येणार नाही, त्याचा अपोजिट काय आहे कॅश, पण एंट्री कुठे येणार क्रेडिटला, कारण की राज कॅपिटल क्रेडिट झालेलं आहे. त्याच्या क्रेडिटला येणार बाय कॅश अकाउंट. बघा आता क्रेडिटला लिहिताना मी बाय ने सुरू केलंय, मी मगाशी पण सांगितलं होतं डेबिटला लिहिताना 2 ने करायचं आणि क्रेडिटला लिहिताना बाय ने सुरुवात करायची. तर बाय कॅश अकाउंट 10,000 रुपये. बरोबर आहे, लिहिले. समजलं तुम्हाला हे कसं केलंय पोस्टिंग. परत एकदा मी सांगतो की कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट असल्यामुळे त्याच्या डेबिटला एंट्री आलेली आहे टू राज कॅपिटल, विरुद्ध अकाउंटचं नाव लिहायचं असतं. आणि राज कॅपिटल क्रेडिट झालेलं आहे त्यामुळे त्याच्या क्रेडिटला एंट्री आलेली आहे बाय कॅश अकाउंट 10,000. बरोबर, विरुद्ध अकाउंटचं नाव आहे, सुरुवात बाय ने आहे,
ठीक आहे, अमाऊंट सेम आहे, 10,000 तिकडे 10,000 इकडे, याला बोलतात लिजर पोस्टिंग. समजून घ्या नीट, अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढचं एक एक्झाम्पल, सिंपल एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी समोर ठेवतो. बघा आता याच्यामध्ये, या एक्झाम्पल मध्ये कंबाईन एंट्री येतात कधी कधी, म्हणजे मिक्सअप एंट्री येतात. डेबिटला 2 आहेत आयटम आणि क्रेडिटला एकच आयटम आहे. मग अशा वेळी आपण कन्फ्यूज होऊ शकतो. म्हणून मी ट्रान्झॅक्शन लिहिले, पेड ₹3,000 ॲज अ रेंट अँड 5,000 ॲज अ सॅलरी. एंट्री काय आलेली आहे बघा आपली, आपण जर्नल तर तुम्हाला माहिती आहे. एंट्री काय आलेली आहे की रेंट पेड केला म्हणजे भरून टाकला आणि सॅलरी पण पेड करून टाकली, म्हणजे हे दोन्ही खर्च आहेत. एंट्री आली रेंट अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट, खर्च नॉमिनल अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश गेलेली आहे, कॅश रिअल अकाउंट आहे, क्रेडिट वॉट गोज आउट. ती दोघांची टोटल 3,000 आणि 5,000 8,000, वर 3 आणि 5 आणि खाली 8, बरोबर आहे. तर आता हे समजून घ्या, ही एंट्री तुमच्या समोर दिसली, तुम्हाला नीट प्रॉपर पाहिजे तुम्ही बुक मध्ये लिहून घेऊ शकता माहितीसाठी. आता त्याच्यानंतर याची पोस्टिंग कशी केली बघूया. तर याच्यामध्ये आता किती अकाउंट इन्व्हॉल्व आहेत, एक रेंट आहे, एक सॅलरी आहे आणि एक कॅश आहे, म्हणजे आपल्याला 3 अकाउंट बनवायची गरज आहे. तर आता आपण 3 अकाउंट बनवलेले आहेत बघा समोर, एक आहे रेंट, एक आहे सॅलरी, एक आहे कॅश, बरोबर आहे. हे 3 अकाउंट बनवलेले आहेत. डेबिट क्रेडिट, डेबिटला डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर जेएफ अमाऊंट, हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. तिन्ही अकाउंट बनवलेले आहेत. एंट्री काय आहे, रेंट अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सिंपल आहे. जे वर अकाउंट 2 आहेत, खाली 1 आहे, म्हणजे ते 1 आहे त्यात पहिली पोस्टिंग करून टाकायची. का तर ते 2 मध्ये वेगवेगळे असते, त्याला वेळ लागतो. मग जिथे सिंगल अकाउंट आहे त्याच्यामध्ये विरुद्धची पोस्टिंग करायची. आता सिंगल कॅश आहे तो क्रेडिट झालेला आहे, तुम्ही कॅश अकाउंट बघू शकता. क्रेडिट साईडला आपण सुरुवात करायची बाय रेंट अकाउंट 3,000, बाय सॅलरी अकाउंट 5,000, बरोबर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, बाय रेंट अकाउंट 3,000, बाय सॅलरी अकाउंट 5,000. ठीक आहे. आणि आता ही पोस्टिंग कॅश अकाउंट मध्ये झालेली आहे. आता तुम्ही वरच्या अकाउंट मध्ये पोस्टिंग करा. आता रेंट अकाउंट आहे, डेबिट झालेलं आहे, किती रुपयाने झालंय, 3,000 ने. त्याच्या अपोजिट अकाउंट कुठला आहे, अपोजिट, त्याच्या बरोबरच नाही, अपोजिट अकाउंट कुठलं आहे, कॅश. मग आपण डेबिट साईडला, रेंट अकाउंट डेबिट झाले ना, मग डेबिट साईडला टू कॅश अकाउंट 3,000 रुपये. सॅलरी पण सेम, सॅलरी अकाउंट पण डेबिट झालेलं आहे, त्याच्या अपोजिट अकाउंट कॅश आहे. सॅलरी अकाउंट डेबिट झाल्यामुळे टू कॅश अकाउंट, पण त्याच्यासमोर अमाऊंट किती आहे, 5,000. मग ते 5,000 आपण तिथे लिहून टाकले. तर ही अशा प्रकारे पोस्टिंग होते. हे पहिले इंट्रोडक्शन लेक्चर आहे, तर हे तुम्ही समजून घ्या नीट. माझ्या मते तरी मी प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. हाऊ टू ऑपरेट लिजर अकाउंट, कसं आहे, लिजर अकाउंटची इन्फॉर्मेशन काय आहे, लिजर अकाउंटचं इंट्रोडक्शन आपण घेतलं, आणि याचे प्रॉब्लेम प्रॅक्टिकल आता पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण. पण सध्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला एवढंच कळलेलं आहे. तर मग आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणि लवकरात लवकर लिजर अकाउंट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.